सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागात जुळली गाठ ग या मालिकेच्या तर इकडे आता जी दामिनी आहे, दामिनीचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. सगळ्यांना समजलेलं असतं की हे सगळं दामिनीने केलं आहे. तर आता इकडे जी सावी आहे, आता सावी पण तिथेच असते आणि आता सावी सांगत असते की माझ्या बाबांसोबत दामिनीने काय केलं आहे ते. हे सगळ्यांना ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो आणि धैर्याचा आधी विश्वास बसत नाही. पण आता धैर्य म्हणतो की आई, मला खरंच माहिती आहे, हे बघ हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे असं म्हणतो. पण आता हे सगळं तिला भास झालेलं असतो दामिनीला, कारण असं काहीच झालेलं नसतं. आणि इकडे आता जी सावी आहे, सावी आता तिथेच उभा असते आणि धैर्य आता घरी येतो आणि सांगतो, आई तुला एक सांगू का मी काय झालंय. तर ती म्हणते काय झालंय धैर्य. तर धैर्य म्हणतो की हे बघ आई, मी आज गेलो होतो चौकशीला, तेव्हा मला तिथे सुधाकर काकांचा फोन सापडलाय आणि दुसरं काही नाही, फक्त आता फोन सापडला आहे त्यांचावाला. तर मी त्यांचे पुरावे शोधत आहे, नेमकं कुठं आहेत ते, काय हे सगळं शोधून काढणार आहे असं धैर्य म्हणत असतो. तर दामिनी म्हणते की धैर्य काय बोलतोय तू, खरंच का. तर आता दामिनी म्हणते की आता मला काहीतरी करावं लागेल. तर इकडे जी सावी आहे ती अचानक तिथे खाली पडते आणि आता सगळेजण म्हणतात, सावी काय झालं काय झालंय. सावीला अचानक त्रास सुरू होतो. तर इकडे आता दामिनी जी असते ती सावीकडे राग बघत असते, कारण तिला वाटतं की सावीला आता सगळं आठवलेलं आहे. आणि जी सावी आहे ती आता म्हणत असते मनातल्या मनात, दामिनी तुझं सत्य आता मी लवकरच सगळ्यांसमोर आणणार आहे. तुझा हा खोटा चेहरा आहे ना, सगळ्यांसमोर आला पाहिजे तुझा खरा चेहरा. हे जे लपवते ना तू सगळ्यांपासून, असं म्हणत असते. आणि आता सावीला सगळेजण पाणी वगैरे देतात, म्हणतात सावी उठ, काय होतंय तुला. आणि सगळेजण सावीला उठवण्याचा तिथे प्रयत्न करत असतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. खरंच दामिनीचं सत्य येईल का सगळ्यांसमोर, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.